एकेकाला बोलू द्या ना, एकेकाने व्यवस्थित पंच करा ना, शांतपणे कॅरेक्टर करा ना. तेच नका ना करू अंकुर, बघितलंय मी तुला तसं तेच करताना. पंच टू पंच करा ना, ठरवा 4 पंच. आम्ही बॅक बेंचर्सचे चौथा वर्कशॉप आहे ना, 5वा वर्कशॉप आहे. आणि आम्ही आर्टिस्ट आणि जे ॲक्टर्स आहेत त्यांचे वर्कशॉप घेतो. मजा येते ना फुला. कॅमेरा रोलिंग, मूड अँड ॲक्शन. सुट्टीत काय केलं? सुट्टीत मामाच्या गावी गेलो होतो माहितीये. जाम खेळलो, नदीत पोहलो, कबड्डी खेळलो, लपाछपी खेळलो. मेन माहितीये काय? ही वेबसाईट सुरू करण्या अगोदर जी 40 मुलं होती त्या 40 मुलांचं वर्कशॉप घेतलं होतं. आणि मी त्या वर्कशॉपला नव्हतो, म्हणजे मला माहीतच नव्हतं की काय घडत आहे किंवा काय होणार आहे. एकदा फक्त टीजर बघितला होता मी फेसबुकवरती बॅक बेंचर्सचा, आणि सेलिब्रिटी बाईट्स होता मी बघितला आणि दादाला फोन केला. म्हटलं दादा भारी आहे, मस्त आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. मी ऑडिशन देऊ का, चालेल का? आणि मी छान क्लीन शेव गाडी वगैरे करून गेलो तिकडे. दादा म्हणाला आता दे ऑडिशन. माझ्यासोबत अंकुर होता, अंकुर म्हणजे आपलं मन आहे. आणि आम्हाला असाच एक इम्प्रूवाइज पॅच दिला, म्हणाला की करा. की केलं. दादा म्हणाला ठीक आहे बघू. आणि मग थोड्या दिवसांनी दादाने मला सांगितलं की आपण करतोय, तू गाण्या करतोयस, अंकुर मन्या करतोय. ही मजा करत या. सब लोग बाहर 2-2, 4 फक्त बाईक चप्पल हे लोक जात आहेत त्याच्यामध्ये, तू धावत जात आहेस आणि त्याच्यानंतर थोडा वेळ येऊन नंतर तू परत तू धक्का मारला तो असा पडेल ना. आणि हे दे म्हणजे तुला लागणार नाही. ह्याच्यावर होईल. ऍक्शन. परफेक्ट. ओके. ऍक्शन. माईक लावतात ना त्याला. छान वाटते. कॅमेरा इथे आल्यावर कॅमेरा देत आहे मला त्या दुसऱ्या स्टेप्सवर. ह्या दोघींचा डायलॉग झाला की तू तिथे थांब, ते घरी घ्या आणि पटकन तू जाशील. आणि तू एवढं इथे गेलं असतं कळणार नाही. हा तू ह्या तुझा असा आला आणि पडत तरी पण झालं. तो एकदा करून बघतो. हा ओके कळलं. ऍक्शन. ग्रॅब. ऍक्शन. ग्रॅब. ऍक्शन. ग्रॅब. तुझ्या आल्या 2, 3 आणि केला पकडला. तुझ्या ऍक्शन. खूप शिकायला मिळालं. कॅमेरा पहिल्यांदा फेस केला. इवन पहिल्या एपिसोडला जेव्हा कॅमेरा लागला होता तेव्हा तो अगदी एवढा जवळ लागलेला दादाने. तेव्हा ती जेव्हा क्लॅप वाजली आणि मी ब्लँक झाले, मला पुढे काहीच आठवलं नाही. दादा मला थांब 2 मिनटं घे, आपण परत टेक घेऊ. आणि मग सेकंड टेकला ते ओके झालं. आणि सगळ्यात मेन गोष्ट खूप वर्षांनी करायला मिळाली ती म्हणजे मैदानी खेळ. आम्ही लंगडी खेळलो, खो खो खेळलो, ते कांदा लिंबू वगैरे पण खेळलो. मजा आली. काही शॉर्ट्स घ्यायचे होते ज्यात मुलं खेळत होती ग्राउंडवर मुलं काही गेम्स खेळत आहेत असे शॉर्ट्स. लंगडी खेळत आहेत, आम्ही कबड्डी खेळतोय, काही जण खो खो खेळत आहेत, काही क्रिकेट खेळत आहेत. आणि खेळता ती मुलं आम्ही सगळे त्यात खूप इन्व्हॉल्व झालो. गेम म्हणजे मुलांना खेळताना आम्ही खूप इन्व्हॉल्व झालो. आम्ही कॅमेरा विसरलेला आहे ॲक्च्युली. आणि माझं असं झालं की मी रेड टाकायला गेलो कबड्डीमध्ये आणि आतमध्ये गेलो मुलांनी पकडला आणि माझा शर्टच काढला.
छान गोड कॅरेक्टर आहे. म्हणजे 90च्या काळातल्या 90च्या शाळेतल्या ती एक छान मुलगी, तिला मागच्या बाकावरचा मुलगा बघायचा. हा खेळताय दादा म्हटल्यावर बाकी सगळे थांबताय. तुमचं बोलणं चाललंय आणि आता केस मागे करायला जा. तू ढकलू नको रे तिला ते करू दे. पूर्ण शॉर्टपुटची एक टीम होती. सुरुवातीला प्रेशर होता आम्हाला की बाबा कोणाला ओळखत नाही, आम्ही तर पहिल्यांदा आलोय. मग प्रेशर होतं थोडं की कसं करणार यांच्यासोबत काम, यांना आवडेल का, आम्हाला ओरडतील का. पण असं अजिबात घडलं नाही. सगळे खूप सपोर्टिव्ह होते. खूप असं रिलॅक्स वातावरण होतं. खूप स्पॉन्टॅनिटी होती. प्रत्येकाला हां बिनधास्त करा, तुम्हाला हे करायचं ते करायचं, अगदी बिनधास्तपणे करा. अगदी आम्ही जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा आम्ही मस्तीही करायचो. म्हणजे आम्हाला अगदी लहान लहान गोष्टी सांगितल्या की कोणता माईक वापरतात, मग कसं तुमचं साऊंड प्रोजेक्शन कसं असायला हवं. इवन मॉकशूटमध्ये आम्हाला सांगितलं की बाबा हां इथून हा अँगल लावतात म्हणजे तुम्ही इथून पळायला हवं. खूप छान छान टेक्निकल गोष्टी आम्हाला सांगितल्या. मी मॅनेजमेंट परत प्रोडक्शन या टीममध्ये होतो. तर ही प्लस मी ॲक्टिंग पण करत होतो. तर हे सगळं करताना ती एक आमचं ते जुळून आलं खरं तर हे गणित असं म्हणू शकतो आपण. एक्सपिरियन्स खूपच धमाल होता. ओके अंकुरनी मारला इन लोग को मूवी रखते कॉरिडॉर मध्ये गप्पा मारतात. तुम्ही नाही याच्यात एनर्जी जाणार आहे. मला तो पहिला कॅमेरा तो ऑन कर ना. कॅरेक्टर सोबत मला अजून एक एक्स्ट्रा गोष्ट मिळाली ती म्हणजे सगळ्या मुलींच्या वेणीपणीची जबाबदारी. म्हणजे सगळ्यांच्या वेण्या तशाच असायला पाहिजे. त्यात काही मुलींचं हायलाईट केलेलं होतं, मग ते लपवणं, त्याच्यामुळे बरीच मजा आली त्या सगळ्या सांभाळताना. सकाळी ठरवलेली जागा शॉर्टपुट थ्रू आम्ही ही बॅकबेंचर ही पूर्ण यूट्यूब सिरीज केली आणि ही कदाचित पहिली यूट्यूब सिरीज असेल मराठी. आणि मला खूप छान एक्सपिरियन्स होता की मी यात काम करते. त्याने आम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी करताना तुम्हाला अगोदर बघितलं आहे, मग काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. मग नंतर दुसऱ्यांदा केलं, मग थोडं इम्प्रूव्ह कदाचित झालं असेल, माहीत नाही. मधली सुट्टी चालू आहे, आम्ही ओरडणार आहे. थोडा आवाज. अँड ऍक्शन. पुढे बी आरे आरे ARE बिग स्टोन. पर युअर बिग स्टोन. हां करेक्ट. सॉरी अरे पासून. हां एक साथ उभे राहा. ऍक्शन. चला सगळ्यांनी वया करा. बोल तू. करेक्ट. हां हां करेक्ट. हां काय नाही आधी पहिलं मुलींना सगळ्यांनी असा लुक दिलाय. चला
आपल्या शॉर्टपुटच्या बॅकबेंचर्स या सिरीजमध्ये मी ड्रॉवरचं कॅरेक्टर करतो आहे. ॲक्च्युली खरंच वाटणार नाही मी ड्रॉवर करतो आहे, कारण बाहेर असं कोणी ओळखत नाही अरे तूच ड्रॉवर करतो आहे. तर त्यांना दरवेळेला करून दाखवत होतं, अरे बाबा हो मीच करतो आहे. मी लगेच असं कॅरेक्टर पकडतो आणि मग त्यांना विश्वास बसतो की अरे हाच ड्रॉवर आहे. त्यांना करून दाखवल्यावर अरे हो हे तूच करत होतं का, आम्ही ओळखलं नाही तू. प्रोडक्शनची जी टीम होती, मॅनेजमेंटची टीम होती, आपलं कॅमेरा दादा, सगळं आमची टीम छोटी होती, पण त्या छोट्या टीमने जे काही केलं आहे ते खूप भारी वाटलं. ती टीम खूप मस्त झालेली, मॅनेजमेंट खूप मस्त होतं. त्यानंतर माझ्या को आर्टिस्टची खूप मदत झाली की त्याच्यास तू असं कर, मग ते कॅमेऱ्यात खूप भारी वाटेल, तू असं करून बघ, मग आपण बघूया, नाही जमलं तर परत आपण करूया. आपापसातील द्वेष विसरून आमच्या प्रेम वर्षी ते नाही बोलायचं. मला अजूनही आठवत आहे की अचानक सगळ्या जणांचे फोन यायला लागले की अरे हां तू काम करतेस का. खूप लोकांना आवडायला लागले मी, म्हणजे खूप असं कमेंट्स वगैरे आल्या की आम्हाला ही जोशी खूप आवडते. खूप छान वाटलं, असा हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा आला की लोकांना आपलं काम आवडतंय. ते खूप बरं वाटलं, एक कॉन्फिडंट आलं की हां आपण काम करू शकतो. इव्हन आता सुद्धा ट्रेनमधून जाताना सुद्धा काय जण बघत असतात, वेब सिरीज बघत असतात की हां तू काम केलेली मुलगी आहेस का ती. इव्हन माझ्या शाळेतल्या मैत्रिणी, सगळ्यांना शाळेची आठवण झाली. सगळे म्हणायला लागले हां आपण शाळेत आपण असंच करायचो. आईला खूप टेन्शन होतं की आपला मुलगा नक्की काय करतोय काय नाही. तर तिने आता बघितलं, तिच्याही बरोबर मी कधी मार्केटमध्ये जातो तर तेव्हा लोक ओळखतात, तर तिलाही खूप बरं वाटतं आता. आणि ती बोलते आता बघ करायचे तर हेच कर, पण मधूनच सोडू नको, कारण की मी अगोदर खूप काय केलंय आणि मधूनच सोडून दिलंय. पण आता आई बोलली की आता त्याच्यातून मागे जाऊ नकोस, हेच करत राहा. आता जे मित्र झालेत, पृथ्वी आहे, चैताली आहे, सिद्धार्थ आहे, सिद्धेश, मयुरेश, हे अगोदर माझे मित्र होते आणि आता खूपच चांगली बॉन्डिंग झालेली आहे. लाईक केलं का, सबस्क्राईब केलं का, कमेंट्स केलं का, शेअर केलं का, आणि हाच होत तुमच्याकडून पण असेल. तुम्ही बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही दाखवा. एक मिनिट जोशी, जोशी काय जरा इकडे बस ना. कशाला बस ना. का बस ना. हां तर बॅक बेंचर सीझन 1 बघून तुम्हाला मजा येते ना, अशीच मजा आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत सुट्टीनंतर. मधल्या सुट्टीनंतर. हां बॅक बेंचर्स सीझन 1 चा तुम्हाला बॅक बेंचर्स सीझन 1 ला तुमचा खूप चांगला प्रतिसाद अरे काय प्रतिसाद रिस्पॉन्स मिळाला. आणि म्हणूनच आम्ही सीझन 2 घेऊन येत आहोत. लवकरच तुमच्या समोर येऊ. बॅक बेंचर्स सीझन 2. पण दादा या दोघांची लव्ह स्टोरी झाली, माझं काय? पुढच्या सीझन मध्ये तुझं आणि जोशीचं जुळतं असं दाखवलं. आणि यांचं नाही गद्दार आहे ना. एक काम कर, इकडे बस. अरे बस ना, बस. अरे बस. मी काय बोलतो जोशी, ऐक ना, मी ना मामाच्या गावी अरे थांब रे, जाम खेळलो माहितीये. अरे ऐक ना, कबड्डी खेळलो, लंगडी खेळलो. अरे ऐकत नाहीये. डॉक्टर